जीवन समजून घेताना पार्ट 18. आधी कुटुंब. आपल्या कुटुंबाबाबत निस्वार्थी होणं ही निस्वार्थीपणाची पहिली पायरी आहे. कुटुंबाची निवड आपण करत नसतो. जशी तुमच्या रूपात कुटुंबाला भेट मिळालेली आहे, तसंच कुटुंब ही तुम्हाला मिळालेली भेट असते. आईस्क्रीम ते मेणबत्ती हा निस्वार्थीपणाचा प्रवास कुठेतरी सुरू व्हायलाच हवा. अनेकदा लोक घराबाहेर निस्वार्थीपणा दाखवतात. समाजात मदतीसाठी पुढे होणं, मंदिर किंवा शाळांमध्ये मदतीसाठी हात देणं अशी कृत्य करतात. केलेली मदत इतरांना कळावी यासाठी सेल्फी घेण्यात काही पटाईत असतात, पण घरात पाऊल टाकताच त्यांचा हा सेवाभाव नाहीसा होतो. माझ्या मते ज्या व्यक्तींवर आपलं मनापासून प्रेम असतं त्यांच्यापासूनच सेवाभावाची सुरुवात व्हायला हवी. त्यासाठी घराइतकं योग्य स्थान कोणतं असणार? करतो का अशी मदत आपण त्यांना? शारीरिक आणि भावनिक स्तरावर आपला हात त्यांच्यासाठी पटकन पुढे होतो का? घरातील नाती यशस्वी होण्यामागे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून कमीत कमी अपेक्षा आणि दुसरं म्हणजे समोरच्याला मदत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी तत्परतेने पुढे होणं. हॅरी आत्ता ही भूमिका जगत होता. ते पाहून मला लता खरेंची आठवण झाली. आपल्या नवऱ्यासाठी तिने केलेल्या त्यागामुळे मी भारावून गेलो होतो. मॅरेथॉन शर्यत. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात राहणारी लता भगवत खरे ही 65 वर्षाची सामान्य गृहिणी. जमीन मालकाच्या शेतात राबून ती व तिचा नवरा जेमतेम पोटापुरतं कमवत होते. त्यांच्या परिस्थितीला साजेसं असं त्यांचं घर होतं. पोटच्या 3 पोरींच्या लग्नात त्यांनी साठवलेलं किडूक संपलं, पण त्याचं त्यांना वाईट वाटलं नाही. उलट सर्व जबाबदाऱ्या संपल्यामुळे ते दोघे शांतपणे जगू लागले. एकमेकांचा सहवास त्यांना अतिशय प्रिय होता. नवरा बायकोतलं सामंजस्य वाखाणण्यासारखं होतं. सुख आंतरिक समाधानावर अवलंबून असतं. त्यासाठी बाह्य सधनतेची आवश्यकता नसते. हे त्यांच्याकडे पाहून सहजच लक्षात येत होतं. एका संध्याकाळी शेतात परत आल्यावर लताच्या नवऱ्याला अस्वस्थ वाटू लागलं. माहिती असलेलं सर्व घरगुती उपाय तिने करून पाहिले, पण त्याच्या प्रकृतीला आराम पडेना. स्थानिक सरकारी रुग्णालयात झालेल्या तपासणीतून त्याला गंभीर संसर्ग झाल्याचं निदान झालं. पुढच्या चाचण्या करण्यासाठी शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं भाग होतं. लता हादरली. 1 वेळच्या भाड्याचे पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. अशा परिस्थितीत मोठ्या शहरात जायचं, तिथे राहायचं, हॉस्पिटलचं भाडं भरायचं, महागड्या तपासण्या करायच्या, हे तिला अशक्यप्राय वाटलं. असहाय्यतेची भावना तिच्या मनात दाटून आली. अश्रू भरल्या डोळ्यांनी तिने नवऱ्याला सगळी परिस्थिती सांगितली. असं असूनही पैशाअभावी नवऱ्याला मरू द्यायला ती तयार नव्हती. तिने धीर एकवटला. मान सन्मान बाजूला ठेवून शेजारी पाजारी आणि नातेवाईकांकडून पैसे गोळा केले. नवऱ्याला घेऊन ती शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आली. ही त्यांची पहिलीच वेळ होती. नवरा बायको भांबावले. तिथल्या काही लोकांनी त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं, तर काहींनी त्यांना विचित्रपणे न्याहाळलं. धीर एकवटून लता पुढे आली. डॉक्टरांना कुठे भेटता येईल याची चौकशी केली. रिसेप्शन काउंटरवरच्या लोकांनी तिच्याकडून सुरुवातीची फी घेतली आणि नंबर येईपर्यंत डॉक्टरांच्या कक्षाबाहेर बसायला सांगितलं. आता लताकडे फारसे पैसे उरले नव्हते. ती आणि तिचा नवरा जीव मुठीत घेऊन बसले. लोकांची ये-जा सुरू होती. तिला अगम्य अशा भाषेत काही जण बोलत होते. नक्कीच कोणीतरी महत्त्वाची लोक असणार, तिने विचार केला. मनातल्या मनात ती भगवानाचं म्हणजे देवाचं नामस्मरण करू लागली. तिच्या नवऱ्याचं नावही भगवान होतं. आपल्या भगवानाला त्या भगवानाने वाचवावं अशी मनोमन प्रार्थना करण्यापासून तिच्या हातात काहीच नव्हतं. तिच्या नवऱ्याच्या नावाचा पुकारा होताच ती दोघं आत गेली. त्याच्या तपासल्यावर डॉक्टरांनी भली मोठी यादी तिच्या हातात दिली. अनेक तपासण्या कराव्या लागणार होत्या. अनेक औषधं द्यावी लागणार होती. हॉस्पिटलमध्ये मुक्काम ठोकावा लागणार होता. एवढे पैसे कुठून आणणार होती ती खुर्चीत कोसळली. माझ्या हातात पैसे नाहीत, कुठे जायला जागा नाही, माझ्या प्राणप्रिय नवऱ्याला मी कसं वाचवू? ती आणि तिचा नवरा हॉस्पिटलमधून खालमानेने बाहेर पडली. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जेवण त्यांच्या खिशाला परवडणारं नव्हतं.
त्याऐवजी बस स्टँडवर असलेल्या समोसावाल्याकडून त्यांनी 2 समोसे घेतले. कदाचित हे आपल्या नवऱ्याचं शेवटचं जेवण असेल असा विचार लताच्या मनात आला. समोसे आणि चटणी वर्तमानपत्रात बांधून छानसं हसत त्या माणसाने ते पुडकं तिच्या हातात ठेवलं. नंतर समोसा खात असताना तिला त्या वर्तमानपत्रातली बातमी दिसली. बारामती मॅरेथॉन बक्षिसाची भव्य रक्कम. दुसऱ्या दिवशी ती शर्यत होती. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणार्धात तिला निश्चय झाला, ही शर्यत पळायची. ती जिंकण्यासाठी तिला कणखर राहावं लागणार होतं. उद्या उजळला. शर्यतीत भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी उपस्थित होते. लाल चौकडीची साडी नेसलेली अनवाणी लता आयोजकांशी वाद घालत होती. तिचा सहभाग त्यांना मान्य नव्हता. नवऱ्याचा जीव वाचवण्याच्या नादात 65 वर्षाच्या लताच्या जीवाला काही झालं असतं तर ते त्यांना कोणत्या भावात पडणार होतं. जवळजवळ तासभर वाद घालून रडून भेकून तिने त्यांचं मन वळवलं. सरतेशेवटी तिच्या साडीच्या पदरावर तिच्या सहभागांचा नंबर अडकवला. आता तिला थांबायला वेळ नव्हता. मोठं गमतीशीर दृश्य होतं ते. गेले कित्येक महिने नेटाने सराव करणारे आबालवृद्ध आणि त्यांच्या जोडीने साडी खोचून उभे असलेली लता. मॅरेथॉन तर सोडाच, लताने आजवरच्या आयुष्यात कुठल्याही शर्यतीत भाग घेतला नव्हता. इतर स्पर्धकांनी तिची दखल घेतली नाही, पण थोड्याच वेळात त्यांना त्यांची चूक समजणार होती. त्यांच्या आजीच्या वयाच्या स्त्रीकडून त्यांना हार पत्करावी लागणार होती. आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवायचे असतील तर ही शर्यत आपल्याला जिंकायलाच हवी, या एकमेव विचाराने लताला झपाटलेलं होतं. ही शर्यत त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. म्हणूनच वाटेतल्या दगडधोंड्यांनी तिला तमा नव्हती. वाऱ्याच्या वेगात तिने पळायला सुरुवात केली. तिचं एकंदर रंगरूप पाहून अनेकांना हसू आलं. ती कदाचित आपल्या मुलाला किंवा मुलीला प्रोत्साहन द्यायला आली असावी असा काहींचा समज झाला. लताचं कुठेही लक्ष नव्हतं. ती फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी धावत होती. तिच्या नजरेतला अंतिम टप्पा तेवढा दिसत होता. रक्ताळलेल्या पायांनी ती नेटाने धावत होती. एव्हाना तिची साडी घामाने थबथबली, पण ती थांबली नाही. तिच्याकडून शर्यत पूर्ण तरी होईल का अशी शंका असलेले लोक तिच्या धावण्याने प्रभावित झाले. टाळ्या वाजवून ते तिला प्रोत्साहन देऊ लागले. एव्हाना तिच्या धावण्याचं कारण बहुतेकांना समजलं होतं. सर्वांना तिचं कौतुक वाटलं. ती जिंकली नसती तर तिचे श्रम वाया गेले असते. निव्वळ सहभागासाठी कुठलंही बक्षीस नव्हतं, म्हणून जीव एकवटून ती धावत राहिली आणि तिने अंतिम टप्पा पार केला. प्रायोजकांचा विश्वास बसेना. महाराष्ट्रातल्या एका खेड्यातली 65 वर्षाची लता खरे शर्यत जिंकली. हे पाहून प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आलं. शिट्ट्या आणि टाळ्या यांच्या जल्लोषात सर्वांनी तिचं कौतुक केलं. त्या क्षणी ती हिरो होती, पण तिचं कुठेही लक्ष नव्हतं. बक्षिसाची रक्कम काकुटीला मारून तिने तडक हॉस्पिटल गाठलं. तिच्या नवऱ्यावर उपचार सुरू झाले. तिच्या रक्ताळलेल्या पावलांना बँडेज बांधलं गेलं. नवऱ्याला वाचवायचा हा एकमेव उद्देश तिने धावायला सुरुवात केली होती. असं म्हणतात की प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. पुढची 2 वर्ष लताने लागोपाठ मॅरेथॉन जिंकली. तो मुद्दा वेगळा. हॅरीला ही गोष्ट सांगावी असं माझ्या फार मनात होतं, पण त्यासाठी ही योग्य वेळ नव्हती. या घटकेला त्याची परिस्थिती लतासारखी होती. तिने प्रेमासाठी शर्यतीत भाग घेतला. हॅरी सुद्धा प्रेमासाठी त्याला शक्य होतं ते सर्व करत होता. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे निस्वार्थीपणाची सुरुवात कुटुंबापासून होते. मात्र आपण तिथे थांबता कामा नये. तो परीघ जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे आणि त्यासाठी गरज आहे ती आपल्या जीवलगांच्या पलीकडे जाऊन मदत, प्रेमभाव आणि ममत्व जागवण्याची. सारांश. निस्वार्थीपणाचा पहिला टप्पा आपल्या कुटुंबापासून सुरू होतो. कुटुंबातील व्यक्तींना मदत करण्यासाठी आपण प्रत्येही जो लहान मोठा त्याग करतो तो निस्वार्थीपणामुळेच. त्यातून आपले नातेसंबंध अधिक दृढ होतात. एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचे दाखले देण्यासाठी प्रत्येकाला लता खरेप्रमाणे मॅरेथॉन धावण्याची गरज नाही. निस्वार्थीपणाचं वर्तुळ कुटुंबापाशी थांबता कामा नये.
त्या पलीकडे जाऊन इतरांना मदत करत ममत्वाची भावना व्यक्त केली पाहिजे. धन्यवाद.